आपल्या सोबत हेमाताई पिंपळे आहेत बीडवरून। आज तुमची शरद पवारांसोबत बीड लोकसभा मतदारसंघासोबत चर्चा झाली, एकूण काय चर्चा झालेली आहे? नाही, आमच्या बीड मतदारसंघातले सगळे पदाधिकारी, सगळे नेते मंडळी आणि इच्छुक उमेदवार या सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांनी बोलवलं होतं। पवार साहेबांचं एकच म्हणणं आहे की आपल्याला एका ताकदीने लढवायचं आहे। बीड जिल्हा हा पवार साहेबांचा बालेकिल्ला आहे, हे पुन्हा एकदा आम्ही सगळे बीड जिल्ह्यातले पदाधिकारी सिद्ध करून दाखवणार आहोत आणि एकजुटीने बीड जिल्ह्यात काम करून मतदारसंघ विन करणार आहोत। बीड जिल्ह्याचा उमेदवार कोण असणार आहे, कुणाकुणाची नावं समोर येतात अशी काही चर्चा झाली? नाही, काय आहे सर, आता अजून 12 दिवस आहेत फॉर्म भरायला। 12 दिवसामध्ये काही होऊ शकतं, जिथे पवार साहेब तिथे काहीही घडू शकतं। त्यामुळे इच्छुकांची जी रांग आहे त्या रांगेवरनं मला असं वाटतं की ते विनिंग सीट असल्यामुळे फार कसोटी आहे आणि त्या कसोटीला पवार साहेब उतरून अतिशय चांगला कॉम्प्रेहेन्सिव्ह आणि बीड जिल्ह्यामध्ये ज्यांना मतदार मानतो असा उमेदवार देतो। नक्कीच आज बीड जिल्ह्यातील एक नेते आहेत बजरंग सोनवणे, त्यांनी देखील तुमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे, त्यांचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? काय, बजरंग बाप्पा सोनवणे हे मनाने कधीच तिकडे गेले नव्हते, हे आता त्यांनी त्यांच्या भाषणात व्हॉलंटरीली सांगितलेलं आहे। बजरंग बाप्पाचा फायदा म्हणजे त्यांचा सहकारी साखर कारखाना आहे आणि त्या कारखान्यामुळे शेतकरी जो कनेक्ट होतो आणि ऊस घालवणं म्हणा किंवा त्यांचं पेमेंट वेळच्या वेळेवर 15 दिवसाला करणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी बजरंग बाप्पा व्यवस्थित करतात। मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये बजरंग बाप्पाचं योगदान आहे आणि त्याचा निश्चित फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांना होणार। नक्कीच महायुतीकडून पंकजा मुंडेंना जी आहे ती उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव करणं शक्य आहे असं आपल्याला वाटतं का? का शक्य नाही? ज्या त्यांच्या लहान भगिनी गेली 10 वर्षापासून प्रतिनिधित्व करत होत्या मतदारसंघाचं, त्या मतदारसंघामध्ये त्यांनी किती वेळा भेटी दिल्या, किती गावाला भेटी दिल्या, हे अगोदर 1 to 1 सांगावं त्यांनी। अजिबात नाही, हे सगळं परसेप्शन आहे। बीड जिल्ह्यामध्ये अतिशय भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधीवर नाराज मतदार आहे। हे इथं बघा तुम्ही, इथली गर्दी पाहून तुम्हाला दिसतंय। आदरणीय पवार साहेबांना पारंपरिक मानणारा मतदार महाराष्ट्रामध्ये जर कुठं असेल तर तो बीड जिल्ह्यात आहे आणि निश्चितपणे पंकजा मुंडेंचा पराभव आम्ही सगळ्या रणरागिणी तर करूच, पण बीड जिल्ह्यातला सुजाण मतदार सुद्धा करणार। नक्कीच जसं तुम्ही म्हणताय की पवार साहेबांची बीडमध्ये ताकद खूप मोठी आहे, परंतु जो राष्ट्रवादी यापूर्वीचा अगोदरचा पक्ष होता तो विभागला गेलेला आहे। अजित पवारांना पक्षाचं चिन्ह आणि नाव गेलेलं आहे, आता त्यानंतर बीडमध्ये पवारांची ताकद कुठेतरी कमी झालेली आहे असं बोललं जातं। अजिबात नाही, माणूस महत्वाचा असतो आणि माणूस चिन्ह देत असतो। पवार साहेबांचं गाय वासरू सुद्धा चिन्ह होतं आणि ज्यावेळी 99 मध्ये काँग्रेसकडून त्यांनी फ्रॅक्शन केलं आणि 99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि घड्याळ हे चिन्ह घेतलं, अवघ्या 2-3 महिन्याचा कालावधी होता। त्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर घड्याळ चिन्ह पोहोचलं। आता ते तुमचा मीडिया एवढा अलर्ट आहे, मीडियाच मला वाटतं एका मिनिटात तुतारी हे चिन्ह महाराष्ट्रभर पोहोचलंय। तुम्ही विचारा कोणाला पण आमचं चिन्ह काय, प्रत्येक फटका माणूस सुद्धा सांगेल की शरद पवार साहेब आमच्यासाठी महत्वाचे आणि त्यांचं चिन्ह तुतारी आहे, हे महाराष्ट्राला नाही सगळ्या जगाला माहित झालंय। नक्कीच शेवटचा प्रश्न ताई, तुम्हाला कोण वाटतंय की बीड मधून कुणाला उमेदवारी महाविकास आघाडीतून मिळावी म्हणजे पंकजा मुंडेंचा पराभव होऊ शकतो? काय, आम्ही निष्ठावान शिलेदार आहोत पवार साहेबांचे। पवार साहेब जो उमेदवार देतील त्यांच्यासाठी आम्ही आजपर्यंत काम करत आलेलो आहे। आताही 24/7 आवर्स आज कसोटी आहे, त्यामुळे 24/7 आवर्स पवार साहेबांसाठी काम करू। 83 वर्षाचा माणूस एवढा उत्साहाने तरुणाला लाजवेल असं काम करेल, आम्हाला काय धाड भरली आहे। आम्ही निश्चित पवार साहेबांच्या पाठीशी आहोत आणि प्रत्येक ठिकाणी पवार साहेब उभारलेत असं समजून आम्ही रणरागिणी काम करू। नक्कीच तर ह्या होत्या हेमाताई पिंपळे। शरद पवार बीड लोकसभेसाठी जो उमेदवार देतील त्याला आम्ही निवडून देऊ असं त्यांच्याकडून सांगण्यात येते। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।